बदलापूर शहरातील मिठाई विक्रेत्यांना सध्या फ्रॉड कॉल यायला सुरुवात झालेली आहे आणि या फ्रॉड कॉलच्या द्वारे एक महिला जी आहे ती पैशांची मागणी करते, या मिठाई विक्रेत्यांना ब्लॅकमेल करते आणि त्यानंतर पैशांची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जाते। आता बदलापूर शहरातील एका मिठाई विक्रेत्याकडे आपण सध्या आहोत आणि त्यांच्यासोबत हा इन्सिडेंट घडलेला आहे। तर त्या मिठाईच्या दुकानामध्ये आपण बघत असाल तर बऱ्याच मिठाई आपल्याला असलेल्या बघायला मिळतात आणि ही महिला करते काय नेमकं तर एकंदरीत तुमच्याकडून घेतलेल्या लाडूमध्ये केस आढळला आहे असं सांगते आणि आता तो हॉस्पिटलला ऍडमिट आहे माझा मुलगा, त्याच्यामुळे त्याच्या उपचारासाठी जवळपास 5 ते 10 हजार रुपये लागतील असं सांगते आणि पैशांची मागणी करते। हे एक मिठाई विक्रेत्यासोबत झालेले नाहीये, तर हे वारंवार विविध मिठाई विक्रेत्यांसोबत या ठिकाणी होत असतं आणि सध्या होतंय। आणि एक मिठाई विक्रेता जो आहे तो त्याने खरं तर तब्बल 5,000 रुपये सदर महिलेला पाठवलं सुद्धा आहे। त्या महिलेची एक रेकॉर्डिंग सुद्धा आहे, ती महिला नेमकं काय बोलते आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या नंबरचा वापर ती करते, पण महिला एकच आहे असं या मिठाई विक्रेत्यांचं म्हणणं आहे। सध्या आपण काय नेमका संपूर्ण प्रकार आहे जाणून घेणार आहोत। काय नेमका संपूर्ण प्रकार आहे काय सांगा? सकाळी 11 वाजे समोर मला कॉल आलेला एक महिलाचा, त्यांनी सांगितलं की काय नेमका संपूर्ण प्रकार आहे, कशा पद्धतीने ती महिला पैशांची मागणी करते? सकाळी साधारणतः 11 वाजता मला एक महिलाचा कॉल आला। त्यांनी मला कॉल करून सांगितलं तुमच्याकडनं मी गुलाबजामुन दिलं, त्याच्यात मला केस आढळलं म्हणून। तर मी त्याला सांगितलं मॅडम ठीक आहे, काय असं झालं असेल तर मला आणून द्या बोललो। ते बोलते नाही, बोलतोय जस्ट मला 5 मिनिटं अगोदरच नेले होता, बोलतोय पोरांनी खाल्लं पण त्याच्या घशात केस अडकलं म्हणून आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। मी जाते पोलीस स्टेशन, तुमच्या दुकानाची बदनामी होणार आहे, नाही तर तुम्ही मला पैसे पाठवा। बोललो मॅडम असं काही झालं असेल तर मला सांग कोणत्या हॉस्पिटलला, मी हॉस्पिटलला येतो। नाही बोलतोय तुम्ही पैसे पाठवत असेल तर ठीक आहे। तर बोलो किती पैसे, बोलतो 4,500 हजार रुपयाचा खर्च आलाय। तर ठीक आहे मॅडम, बोललो एवढे पैसे देऊ शकत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला या, हा नाही तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये तिथे मी यायला तयार आहे। त्यावर त्यांनी फोन कट केलं। नंतर 2-3 वेळेला मी कॉल लावला तर ती एक लेडी दुसरी बोलली, बोलते मी उज्जैनला आहे आणि मम्मीला कॉल लावा तुम्ही, बोलतोय मम्मीशी बोला। बोललं मम्मीशी बोलायला मला वेळ नाही, बोललो तुम्ही पोलीस स्टेशनला या म्हणून। मी पोलीस स्टेशनला येतो, मग त्यांनी फोन कट केला। आणि म्हणजे हे माझ्याच जोडीला नाही झालं असं, अजून 3-4 दुकानवाले बेलवलीला एक जनता स्वीट्सवाला आहे, त्याच्याकडनं 4-5 हजार रुपये त्यांनी गुगल जीपेवर मागवले पण त्यांनी पण केले, कारण की तो गावाला गेले होता, त्याच्या घरी एक पोरगा कामगार आहे, तो एकटा होता आणि त्याच्याकडे पण हेच गोष्ट झालेली। वालवलीला बिकानेर स्वीट्सवाला त्याला पण तसंच कॉल आलेला आणि आज सुद्धा मला पण कॉल आलेला आणि आपल्या हैदराबादमध्ये मेट्रो स्वीट्स आहे, त्याच्याकडे पण 10 दिवसापूर्वी हा प्रकार जो आहे तो बदला काय सांगाल, अजून कुणाकुणासोबत हा प्रकार जो आहे तो घडलाय? जवळपास 4-5 दुकानवाल्यांच्या जोडीला असं झालंय ते, म्हणजे एकाने पैसे पण पाठवले त्यांना पैसे। आमचं ऍक्च्युली आज मॅडम बघितलं म्हणून मॅडमला मी सांगितलं, ताकी बोललो लोक अजून सतर्क होईल, म्हणजे लोकांची अजून कोणाची फसवणूक होऊ नको नाही म्हणून बोललो यांच्याशी मीडियावाल्यांशी संपर्क करू आणि उद्या मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे कंप्लेंट 80 टाकायला। ती जी महिला आहे ती तुम्हाला ब्लॅकमेल पण करते, म्हणजे धमकी पण देते की तुमचं नाव खराब होईल? हा असं ती समोरच सांगते ना, जर तुम्ही पैसे नाही पाठवले तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तुमचं नाव खराब होईल, तुमच्या गिरायकावर परिणाम होईल, असं म्हणजे त्याचे मनातली इच्छा आहे की म्हणजे पैसे पाठवू म्हणून आम्ही असं आहे। मग तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही कसं त्यांच्याशी बोललात? मी त्यांना डायरेक्ट बोललो मॅडम, त्यांनी सांगितलं गुलाबजामुन मध्ये केस आढळलंय, मी सांगितलं बाबा घेऊन या, तर ती बोलते नाही घेऊन यायला टाइम नाही मला, बोलते माझ्या पोराचा घरच्यात अटकलंय केस, मग तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय आम्ही आणि 4 ते 5 हजार रुपये खर्च झालाय, तर तुम्ही पैसे हेच रिझन सगळ्यांना सांगते ती सेम फक्त त्याच्यात स्वीट्स वेगळ्या प्रकारे सांगतात ते असं। आणि महिलाची जवळपास आवाज सगळ्यांचा सेम, फक्त नंबर चेंज करते, ते वेगळ्या नंबरवरून कॉल करते आणि ते कॉल त्याचे म्हणजे व्हॉट्सअप कॉल नाही, व्हॉट्सअप नंबर नाही देऊ, त्याच्या नंबरवर व्हॉट्सअप चालू नाही असं, फक्त नॉर्मल कॉल। रेकॉर्डिंग आपण ऐकूया की नेमका हा काय प्रकार आहे।
बदलापुरात अनेक मिठाई विक्रेते आहेत. खरं तर होतं काय, अशी जर एखाद्याने पोस्ट टाकली फेसबुकला किंवा कुठे काही अपलोड केलं सोशल मीडियावरती, तर यांच्या सुद्धा व्यवसायावरती परिणाम होऊ शकतो. परंतु हा एक ब्लॅकमेलिंगचा वेगळा प्रकार आपण बघत असाल हा सुरू आहे. एक मिनिट. हा मग मेट्रोवाले बोलतात ना. इथेच आहे ना स्पीकर? हा ते लाडू घेऊन गेले होते संध्याकाळी मी. हा, त्याच्या आतमध्ये केस आला होता, जरा लक्ष द्यायचं ना. कोणते लाडू होते? मोतीचूरचे लाडू. रेड वाले, ऑरेंज वाले? आम्ही लोक हा ऑरेंज वाले? आम्ही लोक मध्ये घेतो का तुमच्याकडून? नाही ना. नाही, ते पिवळे होते की ऑरेंज वाले होते? काय काय लाडू कोणते, ऑरेंज कलरचे होते की पिवळे कलर? हा, कोण बोलताय? ओनर बोलताय की एम्प्लॉय बोलताय आपण? हा, आम्ही लोक फ्री मध्ये घेतो का? नाही ना. नाही तेच मला सांगा, तुमच्याकडचे लोक काम करतायत ना आता, ते लोक टोपी वगैरे का नाही करत? काही कारण आहे का त्याला? नाही, त्याचा ग्लव्स वगैरे लावतो आम्ही, यूज करतो. अहो, ग्लव्स का मी काय विचारलं, टोपी का नाही घालत? काही कारण आहे का त्याला? नाही हा, त्याला आणि मग टोपी कंपल्सरी आहे ना की नाही आहे? आहे ना. हा. मग माझ्या नातवाच्या कशामध्ये अडकलं, पूर्ण उलटी केली, हे योग्य आहे का? नाही ना. नाही चुकून मी ऍक्शन घेते ना. नाही, मी ऍक्शन घेते. फूड लायसन तुमच्या नावावर आहे का? हो. काय नाव हो तुमचं? कोण बोलताय? दिनेश बोलतो. सरनेम काय बाळा? चौधरी. अर्थात ही महिला तुम्ही बघत असाल तर जर एखाद्या सोबत असा प्रकार घडतोय तर सगळ्यात पहिले तो जो ग्राहक आहे तो दुकानामध्ये येतो आणि ग्राहकाला जाब विचारतो, ना की फोन करून. खरं तर यांचा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचला कसा, किंवा दुकानाचा नंबर एखादा बॅनरवरती असेल तर त्या नंबरवरती ती महिला नेमकं कॉल, तुमचा नंबर कसा काय तिच्याकडे पोहोचला काय माहिती, ऑनलाईन नंबर म्हणजे माझ्या पर्सनल नंबरवर नाही केला त्यांनी कॉल, दुकानाचा नंबर आहे. दुकानाच्या नंबर? हो, दुकानाच्या नंबरवर केलेला. आणि बिकानेर स्वीट्स आलं त्याच्या पर्सनल नंबरवर आला, म्हणजे त्याच्या नंबर बॉक्सवर किंवा कुठे टाकलेला असेल त्या नंबरवर आलेला असं. खरं तरी रेकॉर्डिंग ऐकली, सगळ्यात शेवटीला ती महिला म्हणते, शेवटलाच ती महिला म्हणते की माझा मुलगा आहे आणि त्या माझ्या मुलाच्या घशामध्ये केस अडकलेला आहे. जर अशी एखादी घटना घडते तर ऑब्व्हियसली की आपण सगळ्यात पहिले जाब विचारतो की असं असं झालेलं आहे आणि मग माझ्या मुलाला असा त्रास होतोय, तो ऍडमिट आहे, किंवा आपण बोलावतो सुद्धा हॉस्पिटलला जर समोरचा खर्च करायला तयार असेल. आता हे जे दादा आहेत त्यांनी सांगितलं सुद्धा की मी खर्च करायला तयार आहे, हॉस्पिटलमध्ये येतो, परंतु तिने त्यासाठी नकार दिला. ती म्हणते की मी पोलीस स्टेशनला तक्रार करेल. असे विविध प्रकारे ब्लॅकमेल खरं तर करून 5-5 हजारांची मागणी जी आहे त्या मिठाई विक्रेत्यांकडे केली जाते. त्यामुळे जर मिठाई विक्रेत्यांना किंवा कोणत्याही विक्रेत्याला असा कॉल येत असेल, थोडा क्रॉस व्हेरीफाय करा, संबंधिताला समोर बोलवा, त्याच्यानंतरच पैशाचा व्यवहार करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा आर्थिक गंडा जो आहे तो या ठिकाणी घालू शकते ही महिला. वेगवेगळ्या नंबरवरून खरं तर ते फोन करते. आता उद्या हे सगळे मिठाई विक्रेते जे आहेत ते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार आहेतच, परंतु हा जो काही प्रकार आहे त्या प्रकारामुळे त्यांचं नाव सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत संबंधित जी महिला आहे त्या महिलेचा शोध काढून, तर हा नंबर आता चालू असावा आणि त्या महिलेचा शोध काढून पोलिसांनी योग्य ती कारवाई आता करणं गरजेचं झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 6 मराठी, बदलापूर.